आज आम्ही प्रभाग क्रमांक 15 हा पॅनल, या पॅनलमधून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही आज पॅनलने फॉर्म भरलेला आहे. आमचे 3 उमेदवार असतील आणि एक मशालदार उमेदवार असेल. आम्ही या निवडणुकीला सामोरे जाताना विकास कामावर जास्त भर देणार आहे. विकास कामाचे मुद्दे जे आज मूलभूत सुविधा आहेत, ज्या गेल्या सत्ताधारी 25 वर्षामध्ये जे सत्ताधारी असून दरवर्षी खड्डे भरण्यामध्ये करोडो रुपयाचा निधी गेला, पण खड्ड्यांमध्ये निधी घातला जातो. दुसरं म्हणजे रस्त्याच्या सुविधा होत नाही, करोडो रुपयाचा निधी आणला जातो, खाली कागदावर दाखवला जातो. या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष देणार आहे आणि यापुढे मनसेचे 3 उमेदवार म्हणजे प्रभाकर गायकवाड, मी स्वतः अनंत गायकवाड आणि अनुसूचित जमातीमधून शीतल मंडारीताई आणि अनुसूचित जातीमधून वंदना महिला मॅडम या असतील. मी प्रभाकर वामन गायकवाड. मी आज अधिकृत फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भरलेला आहे. तसेच माझ्या पॅनलमध्ये अनंता गायकवाड, शीतल मंडारीताई आणि वंदना महिलेताई या 4 जण पॅनलमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 उमेदवार आहेत. आमची निशाणी इंजिन आहे आणि एक उबाटा गटाचा एक आहे, त्याची निशाणी मशाल आहे. तर आज आम्ही खूप म्हणजे कल्याणपूर्वेला समस्या एवढ्या भेडसावतात की त्यासाठी आम्ही आज खरोखरच आम्ही खूप मेहनत घेणार आहे निवडून आल्यानंतर. आणि आता आम्ही मतदारांना खूप सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या जाणून सांगणार आहेत. आपल्या कल्याणपूर्वेला ज्या ज्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या असो, रस्त्याच्या समस्या असो, रोजगाराच्या समस्या असो, अशा भरपूर समस्या आहेत. आणि हे जरा राजकारण थोडं वेगळ्च समस्या सोडवण्यासाठी राजकारण चाललेलं नाही, यांचं राजकारण वेगळंच चाललंय, पक्ष फोडाफोडीचं राजकारण चाललंय. याला सगळे लोक कंटाळलेले आहेत आणि या आता इलेक्शन मध्ये लोक स्वतःहून उतरले आहेत. मराठी माणूस तर स्वतःहूनच उतरलेला आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगल्या प्रकारे पाठिंबा देणार आहेत. मी मनसेमधनं उमेदवारी अर्ज फॉर्म भरलेला आहे, कारण की मी काही वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये होते. पण मला पासून त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये आमच्याकडे उमेदवार नाहीये BJP मध्ये, तर आम्हाला तिकडून पहिलं बोलवलं गेलेलं आहे. आणि नंतर असं सांगितलं गेलं की हा पॅनल नाही आम्हाला, आणि त्यांनी तो आपापसातच वाटून घेतला आहे. आमचं कुठेतरी खच्चीकरण केलेलं आहे. त्यामुळे मी आता परत मनसेमधनं माझे कामाची कार्यरत दाखवून देते आहे. तर मी जे लोकांना तिकीट दिलेली आहे ते सगळे पैसेवाले लोकांनाच दिलेले आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगू शकते की त्यांना सामान्य लोक नको, सामान्य लोकांचा आवाज, सामान्य लोक जे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांमध्ये असतात ते लोक त्यांना नकोय. त्यांना फक्त वरचे जे पैसेवाले लोक असेल, त्यांचे वरिष्ठ बसलेले असतात तेच लोक लागतात, कारण की सामान्य आवाज हा कोणापर्यंत पोहोचू नये ही त्यांची अपेक्षा असते. भाजप प्रवेशानंतर युती झाल्यानंतर आपण नाराजी देखील व्यक्त केली होती, त्यानंतर आता मनसेत प्रवेश करून आपण हो, मी नाराजगी याच्यासाठीच केली होती की माझं नाव तुम्ही स्वतः मला एक विचारलं होतं की आमच्याकडे या, तुमच्याकडे जर गट नव्हते, तुम्हाला तर माहिती होतं की ही युती होणारच आहे. वरिष्ठ लेवलकडे आधीच महिनाभर चालूच असतं की युती कधी होती ते, पण त्यांना युती माहिती होती, तर मग त्यांनी घेऊच नाही पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि नाराजगी करूच नाही.